तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार तुम्ही. पण आता मित्रांनो, आपली ही आहे सुपर बाईक, तुम्हालाही माहिती आहे, डेटोना 675. आणि खूप जण म्हणतात यार की यार आम्हाला घ्यायची आहे. तर मित्रांनो, घ्या तुम्ही, तुमचा पैसा आहे, मला माहिती आहे तुम्ही कसं पण करून घेणार. किडनी विकताल तुम्ही, माहिती आहे तुमची ड्रीम बाईक आहे. बट जे तुमचं स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये याचे खर्च येत नाही, कळलं का? तर याच्यामध्ये भाई याचं ब्रेक पॅड गेलं ना, तर ब्रेक पॅडला कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये लागतात, कळलं का? ऑइल चेंज करायचं म्हटलं तर 6,000 ते 7,000 रुपये ऑइलला लागतात. एअर फिल्टर सगळ्यात महाग गोष्ट, एअर फिल्टर 11 ते 12 हजार रुपयाला जातो. तर जर तुम्हाला नसेल आवडत तर तुमच्या मित्रांना आवडते तर त्याला व्हिडिओ हा शेअर करा. नुसतं स्वप्नामध्ये जी बाईक येते ती बाईकच येते, त्याचे खर्च नाही येत, ते खर्च यायला पाहिजे त्याच्यानंतर. आणि जर तुम्हाला बाईक घ्यायची आहे तर घरच्यांच्या जीवावर नका घेऊ, कारण की ते गाडी तर घेऊन देतील, EMI वगैरे सगळं ओके. बट जे सर्व्हिसिंग कॉस्ट आणि बाकी जर कुठे काही झालं तर इन्शुरन्स मध्ये सगळंच क्लेम नाही होत. काही गोष्टी अशा असतात की जिथं तुम्हाला स्वतःलाच ते पैसे खर्च करावे लागतात खिशातून. तर गाडी घेण्याच्या आधी विचार करा की खरंच कोणती घेतली पाहिजे आणि काय, म्हणजे पुढचं काय कसं नियोजन असेल, किंवा आपण अफोर्ड करू शकतो का. ऍक्च्युली मी पण अफोर्ड नाही करू शकत, बट चाललंय हळूहळू, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की तुम्ही आज घेतली आणि परत उद्या विकायची, किंवा तुम्ही आज सेकंड हँड मध्ये घेणार 10,000 15,000, आता डिपेंड आहे तुम्ही कोणती घेणार. जर BM घेतली किंवा ट्रायनची घ्या, तर कोणत्याही कंपनीची घ्या, नो प्रॉब्लेम. कोणतीही कंपनी असू, सगळे बेस्ट कंपनी आजच्या डेटला. बट सीन असा आहे ना की त्याची कॉस्टिंग इतकी जाते ना कोणत्याही गोष्टीला. जर तुम्हाला ब्रेक पॅड चेंज करायचंय, ऑइल चेंज करायचंय, इव्हन छोट्यातली छोटी एक वायर जरी किंवा एक बटन जरी ना, तर हजारो मध्येच असतं ते, 3,000च्या पुढंच. असं नाही की बाबा 500 मध्ये 200 मध्ये झालं काही, तर तसा सीनच नाहीये त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि याच्यामध्ये ना खूप जण मला असे कमेंट करतात, यार तुम्ही थांबून व्हिडिओ काढता, तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओ नसतात तुमचे राईडला वगैरे जाताना. तर एक गोष्ट त्यांना दाखवतो मी आता, इकडे याच्यामध्ये ना, ही आता आपली आहे डेटोना, हा टायर बघा किती घासलाय, ठीक आहे. आता याच्यामध्ये हे एक गोष्ट अजून एक बघा, हे जे किलोमीटर आहे ना किती झाले, 18,240. 100 रुपये लिटर पेट्रोल आहे, 12 ते 13चा ऍव्हरेज आहे. काढा ऍव्हरेज आणि कमेंट करा मला की किती पैसे गेले असेल. ऍव्हरेज तर 12-13च आहे, तुम्ही पैसे किती गेले फक्त तुम्ही एक कॅल्क्युलेशन करा की किती पैसे गेले असतील. तर असं नाहीये की गाडी मी बाहेर काढत नाही, ठीक आहे. तर आहेत त्याचे पण व्हिडिओ आहेत. इव्हन आपल्याकडे आता 360 किंवा एक दुसरा कॅमेरा नाहीये, GoPro वगैरे, तर त्यामुळे चाललंय. बट लवकरच घेऊ. खूप जण म्हणतात की अरे घ्या, थोडासा टाइम झाला. आता तर नवीन चॅनल आहे आपलं, आता मला वाटतं 35-36 काहीतरी सबस्क्रायबर आहेत. आता जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तुमचा भाई पुढे जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.